नमस्कार मित्रांनो, मी गायत्री, तुमची फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाईड. टीनेज डायरीज 2025 या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी मी घेऊन आली आहे एका भन्नाट विषयावरील व्हिडिओ. तर हा भन्नाट विषय काय असणार आहे हे जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर सर्वात पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. म्हणजेच जेव्हा जेव्हा मी तुमच्यासाठी अशा भन्नाट विषयांवरील व्हिडिओ बनवेल तेव्हा तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. तर मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की विद्यार्थ्यांचं करिअर, स्टुडंट इश्यूज हे सगळे विषय आपल्या चॅनलचे किती जिव्हाळ्याचे विषय आहेत आणि याच्याशीच रिलेटेड अनेक व्हिडिओज यापूर्वीही आपण या चॅनलवर पोस्ट केलेले आहेत. तर मग विद्यार्थ्यांच्या करिअरशी रिलेटेड असाच एक विषय आज मी तुमच्यासमोर मांडणार आहे आणि तो म्हणजे न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र. आता तुम्ही म्हणाल, न्यूमरोलॉजी, अंकशास्त्र आणि विद्यार्थ्यांचं करिअर या गोष्टी कशा काय रिलेटेड? थांबा, सगळं एक्सप्लेन करणार आहे या व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत शेअर करायला अजिबात विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या विषयाला, ज्याचं नाव आहे न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्र. तर अंकशास्त्र हे देखील ज्योतिषशास्त्राप्रमाणेच एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची गणना करते. अंकशास्त्रामध्ये संख्यांची जुळवाजुळव करून व्यक्तीच्या भविष्याविषयी माहिती दिली जाते. सूर्य, चंद्र, गुरु, युरेनस, बुध, शुक्र, वरुण, शनी आणि मंगळ या 9 ग्रहांच्या वैशिष्ट्यांच्या आधारे गणना केली जाते. यातील प्रत्येक ग्रहाला 1 ते 9 अशी संख्या दिलेली आहे. ग्रह कोणत्या संख्येने प्रभावित आहे हे यावरच तर अवलंबून आहे. म्हणजेच उदाहरणार्थ सूर्याचा क्रमांक 1, चंद्राचा क्रमांक 2, गुरुचा क्रमांक 3 अशा पद्धतीने. म्हणजेच ज्योतिषशास्त्रीय तथ्यांशी संख्या जुळवून एखाद्या व्यक्तीच्या भविष्याची माहिती देणे यालाच अंकशास्त्र असे म्हणतात. अंकशास्त्रात विशेषतः गणिताचे काही नियम वापरून आता लक्षात आलं का विद्यार्थ्यांनो? गणिताचे नियम इथं वापरले जातात म्हणजे नक्कीच हे अचूकच असणार. एखाद्या व्यक्तीच्या जीवनातील विविध पैलूंचे मूल्यमापन हे गणिताचे नियम वापरून केले जाते आणि त्यांच्या भावी जीवनाबद्दल अंदाज बांधले जातात. परंतु हे अंदाज म्हणजे काही इतर ठिकाणी जसे तुम्ही तुमचे हात दाखवून वगैरे भविष्य बघता किंवा तुमचं आयुष्य किती हे विचारता किंवा तुम्हाला आजार कोणते असतील हे विचारता, तर न्यूमरोलॉजी अशा पद्धतीचं कोणतंही भाकीत करत नाही. मी पुन्हा एकदा इथे प्रामुख्याने सूचित करू इच्छिते की न्यूमरोलॉजी हे केवळ आणि केवळ तुमचं करिअर आणि तुमची आर्थिक स्थिती या गोष्टींसाठीच बनलेलं आहे. अंकशास्त्रामध्ये व्यक्तीच्या जन्मतारखेच्या आधारे मूलांक काढला जातो आणि भविष्याची मांडणी केली जाते. अंकशास्त्र 3 पद्धतीने व्यक्तीच्या जीवनावर परिणाम करतो. मूलांक, भाग्यांक आणि नामांक असे ते 3 प्रकार आहेत. मूलांक ही तुमची जन्मतारीख आहे. उदाहरणार्थ, जर तुमचा जन्म 2 तारखेला झाला असेल तर तुमचा मूलांक 2 आहे. जर तुमचा जन्म 18 तारखेला झाला असेल तर
1 अधिक 8 म्हणजेच 9 हा तुमचा मूलांक आहे. परंतु जर तुमचा जन्म 19 तारखेला झाला असेल तर 1 अधिक 9 म्हणजेच 10 आणि मग पुन्हा 1 अधिक 0 म्हणजेच 1 म्हणजे 1 हा तुमचा मूलांक असणार आहे. तसेच आपली संपूर्ण जन्मतारखेवरून आपला भाग्यांक काढला जातो आणि आपले जे नाव आहे त्या नावाच्या स्पेलिंगमधील जी अक्षरे आहेत त्या अक्षरांच्या क्रमांकांची बेरीज करून आपला नामांक काढला जातो. अंकशास्त्रात मूलांकामध्ये प्रामुख्याने 3 प्रकारच्या संख्या वापरल्या जातात. अंकशास्त्र आणि ज्योतिषशास्त्र सर्व 9 ग्रह, 12 राशी आणि 27 नक्षत्रांच्या आधारावर जुळतात. एखाद्या व्यक्तीच्या जन्मतारखेची संपूर्ण बेरीज करून जो नंबर, जो 1 अंकी संख्या आपल्याला मिळते त्याला त्याचा मूलांक म्हणतात. जसं की एखाद्या व्यक्तीची जन्मतारीख जर 29 असेल तर 2 अधिक 9 म्हणजे 11 आणि मग पुन्हा 1 अधिक 1 म्हणजे 2 तर त्या व्यक्तीचा मूलांक 2 असेल. अशाच पद्धतीने एखाद्या व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेचा म्हणजेच त्या व्यक्तीची जन्मतारीख, त्या व्यक्तीचा जन्म ज्या महिन्यात झाला त्या महिन्याचा क्रमांक आणि त्या व्यक्तीचा जन्म ज्या वर्षी झाला ते वर्ष, या सर्वांची बेरीज करून शेवटी जी 1 अंकी संख्या मिळते त्याला भाग्यांक असे म्हणतात. नामांकाचंही अगदी तसंच आहे. तुमच्या नावाच्या स्पेलिंगमधील प्रत्येक अक्षराला एक क्रमांक आहे. त्या क्रमांकांची बेरीज करून जे शेवटी 1 अंकी संख्या मिळते तो तुमचा नामांक असेल. परंतु मित्रांनो, मजेशीर गोष्ट अशी आहे की नामांक हा आपल्याला बदलता येऊ शकतो. म्हणजे कसा? आपल्या नावाच्या स्पेलिंगमध्ये थोडेफार बदल करून आपण नामांक बदलू शकतो. परंतु मूलांक आणि भाग्यांक हा काही आपल्याला बदलता येणार नाही, कारण आपली जन्मतारीख काही आपण बदलू शकत नाही. आणि म्हणूनच न्यूमरोलॉजीमध्ये नामांकापेक्षाही मूलांक आणि भाग्यांक याला जास्त महत्त्व दिलेलं आहे. तर मूलांक आणि भाग्यांक याच्याशी आपलं करिअर कशा पद्धतीने रिलेटेड आहे किंवा आपण भविष्यात कोणते करिअर सक्सेसफुली बनवू शकतो, सक्सेसफुली आपण कसा पैसा कमवू शकतो, भविष्यात आपली आर्थिक स्थिती काय असणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण न्यूमरोलॉजीच्या आधारे मिळवू शकतो. जर तुम्हाला तुमच्या जन्मतारखेनुसार तुमचा मूलांक आणि भाग्यांक माहीत करून घ्यायचा असेल किंवा तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्यासाठी कोणता करिअर ऑप्शन बेस्ट आहे किंवा लाईफ टाईम तुमचं कोणतं करिअर तुम्ही सक्सेसफुली क्रिएट करू शकता, याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. किंवा कोणता मूलांक आणि भाग्यांकाचे कॉम्बिनेशनबद्दल तुम्हाला करिअर गायडन्स हवा आहे आणि त्याबद्दल माझ्याकडून व्हिडिओ तुम्हाला हवा आहे, याबद्दलचंही तुम्ही विनंती कमेंटमध्ये करू शकता. आपण नक्कीच त्याबद्दलचे व्हिडिओ बनवूयात. आज करता इतके पुरेसे आहे. धन्यवाद.